शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी जर बघितलं तर कापूस आणि सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला नाही. काही शेतकरी मित्रांनी तर सोयाबीन अजून सुद्धा स्टोरेज करून ठेवलेला आहे. यंदाच्या खरीप मध्ये आपण सोयाबीन आणि कापूस पिकाला पर्याय पीक म्हणून कोणते पीक घेतलं पाहिजे या संदर्भात माहिती पाहूयात. मित्रांनो, आपण जर कापूस 5 एकर लावत असाल किंवा सोयाबीन 5 एकर लावत असाल तर त्याऐवजी 3 एकर सोयाबीन करावी. 2 एकर आपण पर्याय पीक घेतलं पाहिजे. मग यामध्ये आपण उडीद, तूर, मूग किंवा मका सारख्या पिकाची आपण लागवड केली पाहिजे. आता उडीद आणि तूर किंवा मूग यामध्ये आपण जर ॲव्हरेज उत्पादन जर बघितलं तर 7 ते 8 क्विंटल आपल्याला प्रति एकरी उत्पादन निघतं. भाव जर बघितला तर 7,500 ते 8,000 रुपये जरी प्रति क्विंटलला भाव पकडला तरी 55 ते 65,000 रुपये आपले या पिकामध्ये होऊन जातात. तसेच मका पिकामध्ये साधारणतः 35 क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर 2,000 रुपये जरी भाव पकडला तरी 70,000 रुपये आपले मका पिकाचे होतात. तर शेतकरी मित्रांनो, अशी जर आपण पर्याय पिकं जर यावर्षी केली तर आपल्याला निश्चितच कुठल्या ना कुठल्या पिकामध्ये चांगला भाव मिळेल. हो शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे कापूस आणि सोयाबीन पिकाला पर्याय पीक आपण कोणतं घेणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.